जन्मठेप झालेल्या आरोपीस उच्च न्यायालयात जामीन मंजूर झाला आहे। मरवडे तालुका मंगळवेढा येथील दिलीप साहेबलाल नदाफ यांचा लोखंडी टॉमी डोक्यात मारून खून केल्याप्रकरणी मयताचा चुलत भाऊ सैफन बंडू नदाफ राहणार बनतांडा मंगळवेढा याला पंढरपूर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। सदर शिक्षेविरुद्ध आरोपी सैफन बंडू नदाफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील व जामीन अर्ज दाखल केला होता। सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती MS कर्णिक, न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांच्या खंडपीठासमोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले। मयत दिलीप नदाफ व त्याचा चुलत भाऊ सैफन नदाफ याच्यामध्ये शेतजमिनीच्या हद्दीच्या कारणावरून भांडणे होत होती। घटनेच्या आदल्या दिवशी पुन्हा त्याच कारणावरून भांडणे झाली होती। घटने दिवशी आरोपीच्या वडिलांनी सदरचा हद्दीचा दगड हलवला, त्यामुळे झालेल्या भांडणात आरोपीने मयत दिलीप याच्या डोक्यात टॉमी मारून खून केल्याच्या आरोपावरून मंगळवेढा पोलिसांनी आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते। या प्रकरणी आरोपीला जन्मठेप झाली होती। त्या जन्मठेप प्रकरणी आरोपीस उच्च न्यायालयात जामीन मंजूर झाला आहे। या प्रकरणी उच्च न्यायालयात आरोपीतर्फे अॅडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे अॅडव्होकेट पंकज देवकर यांनी काम पाहिले।